नमस्कार. मी विवेक सावरीकर आणि भोपाळी कट्ट्याच्या पहिल्या भागात आमच्या बरोबर पाहुणे आहेत डॉक्टर निर्मोही फडके. तुमचेही मनापासून स्वागत. नमस्कार. निर्मोहीजी, आज होळीचा दिवस आहे. धुळीवंदनाला आपण सगळे सज्ज झालो आहोत आणि या शुभदिनी तुमच्यासोबत हा पॉडकास्ट होत आहे. खूप आनंद वाटतोय. प्रथम तर तुम्ही महाराष्ट्रातून इथे आलात, भोपाळच्या आमच्या नगरीत आलात. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आला, पण आमच्या स्टुडिओत आलात आणि आज भोपाळी कट्ट्यात आपण हितगुज करणार आहोत. त्यामुळे भोपाळ मध्ये मध्ये येत आहे, कारण भोपाळी कट्टा आम्ही नाव दिलेलं आहे. तर म्हणून त्याला अनुसरूनच मला तुम्हाला विचारायचं आहे की गेली अनेक वर्ष तुम्ही बृहन महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या कारणांनी वारी करत असता. कधी ग्वाल्हेर, कधी इंदूर, कधी उज्जैन, कधी अजून कुठलं शहर, आता भोपाळ. काय सांगाल बृहन महाराष्ट्रातील मराठी आणि महाराष्ट्रातील तुम्ही, कारण महाराष्ट्राच्या मुंबईकर, तर महाराष्ट्राबाहेरचं हे जे मराठी जग आहे तुमच्या नजरेतून आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर पहिले तर तुमचं स्वागत आणि आता तुम्ही सांगू शकता. आधी सर्वप्रथम मी भोपाळी कट्टा ज्यांनी सुरू केला त्या HOTC यांचं अभिनंदन करते आणि त्यांचा आभारी म्हणते की त्यांनी मला आज पहिल्या भोपाळी कट्टासाठी इथे निमंत्रित केलं. बरोबर. आणि हा नक्कीच आनंददायी क्षण आहे माझ्यासाठी की आजच्या होली पुनवेच्या या मुहूर्तावरती या कट्ट्याचं उद्घाटन झालंय आणि आपला पहिला कार्यक्रम आता इकडे हो. होतोय आणि तुम्ही सोबत आहात, आपण गप्पा मारणार आहोत. तर हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. भोपाळमध्ये मी ह्यापूर्वीही आलेली आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने, भेट देण्याच्या निमित्तानं. आणि तुम्ही जसं विचारलत की मध्य प्रदेश मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना महाराष्ट्रातून आल्यामुळे फरक तर नक्कीच जाणवतो अर्थातच. पण मला सगळ्यात माझ्या मनाशी म्हणजे मला आवडणारी गोष्ट इथल्या माणसांची, विशेषतः मराठी माणसांची, ही की जितकं त्यांनी हिंदीला आपलंसं केलं आहे, कारण काहींचा आता जन्म इथला आहे, सगळं आयुष्य इथे गेलेलं आहे, शाळा शिक्षण सगळं इकडे झालंय. तर जितके ते हिंदीशी जोडलेले आहेत तितकंच त्यांनी मराठीचा हात सुद्धा, आपल्या आईचा हात सुद्धा धरून ठेवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप योगदान आहे हे मला दिसतं. कारण आणि हे जाणवतंही इकडे आल्यावरती, कारण जितक्या सहजतेनं तुम्ही मराठीतून हिंदीत, हिंदीतून मराठीमध्ये जो तुमचा बोलतानाचा जो सगळा प्रवेश चाललेलं असतं ना, ते मला फार आवडतं. आणि असं नाही की ज्याला आपण बऱ्याच वेळा धेडगुजरी असं म्हणतो, तसं नाही. हिंदीत बोलता त्यावेळेला तुमचं हिंदी तेवढं सुंदर ऐकावं असं वाटतं आणि तुम्ही मराठी बोलता त्यावेळेला सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त प्रामाणिकपणे मराठी मध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असता. आणि फक्त बोलणंच नाही तर भोपाळ, इंदोर, ग्वाल्हेर या ठिकाणी मी पाहिलं की मराठी साहित्य आणि मराठीमध्ये होणारे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक कार्यक्रम, या सगळ्याशी तुम्ही स्वतःला जोडून ठेवण्याचा प्रयत्न करता. आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी इकडे यावं किंवा तुम्हीही तिकडे यावं, आम्हालाही तसं वाटत असतं. आणि हे जे आदान प्रदान आहे सांस्कृतिक, ते मी पाहत आले ह्या आधीच्या सुद्धा माझ्या भेटींमध्ये. आणि आजही मला ते खूप जाणवलं, सकाळपासून मी हे पाहते. आणि ह्या भोपाळी कट्ट्याचं जेव्हा मला मुळात हे नावही आवडलं आणि हे जे केलेलं आहे भोज, राजा भोज आणि शिवाजी महाराज, ह्या दोघांच्या ह्या दोघांचा आशीर्वाद आहे या शहरालाही आहे, या प्रदेशालाही आहे. तर हे असंच चालू राहू दे आणि हे सांस्कृतिक आणि भाषिक जे ज्याला आपण म्हणू की स्नेह आहे तो असाच चालू राहू दे. त्याच्यासाठी आपण काय करायचं, तो हा भोपाळी कट्टा हा त्याच्यातला एक खूप मोठा हा व्यासपीठ, म्हणजे आम्ही असा प्लॅटफॉर्म, हा फोरम तयार केलाय जेणेकरून असं काहीतरी होत राहावं सातत्याने की मराठीचा प्रचार व्हावा, मराठी वृद्धिंगत व्हावी आणि तरुण लोकांमध्ये, तरुण पिढीमध्ये हे लोण पसरावे. आणि हे नवतंत्रज्ञान आहे, ह्याच्याशी आपल्याला जोडलेलं राहणं गरजेचंच आहे. कारण आजची पिढी ही ह्या सगळ्या तंत्रज्ञानाशी जोडलेली. तर मराठीला आणि इथल्या नवीन पिढीला सुद्धा आपण कसं जोडू, हा विचार HOTCने केला आणि भोपाळी कट्ट्याची निर्मिती केली. तर याच्यासाठी सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. खूप छान बोलला तुम्ही. आणि कवी सुरेश भटांनी सांगितलंच की आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या मुलामुलात खेळते मराठी, आमच्या उराउरात स्पंदते मराठी, आमच्या नसानसात नाचते मराठी. तर खरं आहे, आम्ही बृहन महाराष्ट्रीय लोक पोटापाण्याच्या निमित्ताने शेकडो वर्षापूर्वी महाराष्ट्रात
कुठे कुठे स्थायिक झालो, कधी भोपाळ, कधी झाशी, कधी कानपूर, कधी बिठूर, कधी बनारस, कधी आणखी कुठे. आमची पाळंमुळं आम्ही जोडलेलो आहोत. आम्ही ते रूट ज्याला आपण म्हणतो ते नक्कीच आणि त्याच्याकरता तिकडे. म्हणजे फॅमिली पारिवारिक संस्कार यात महत्वाचे दुवा आहे हा. कारण आमच्या घरी पण अगदी शुभम करोती असू दे, सकाळपासून ते कराग्रे वसते लक्ष्मी, मराठी संस्कार जे असतात, की मोठ्यांबद्दल कसं बोलायचं आणि ते सगळं शिकता शिकताना पुस्तकं छानपैकी आणून दिल्या लोकांना आमच्या घरात. आमच्या घरात ती मासिकही यायची, किर्लोस्कर, स्त्री आणि मराठी चित्रपट कुठे लागला, फार कधी एखादं चित्रपट यायचं, त्यासाठी सगळं गाव अगदी गर्दी करायचं की मराठीचा, मग तो थांब लक्ष्मी कुंकू वाहते सारखा पिक्चर असेल तरी चालेल, पण मराठी आहे ना म्हणून पाहायचं आहे. तर हे सगळं करता करता आज आम्ही इथपर्यंत आलोय की बृहन महाराष्ट्राच्या लेखकांची, कवींची, साहित्यिकांची दखल आता महाराष्ट्र घेऊ लागलाय. महाराष्ट्राला कळले आधीच होते, वळू आता लागले. नाही, ती आणि परंपरा भारत भारत तांबेंपासून ही तांब्याची जो परंपरा आल्या आहे. अनेकांनी अगदी अगदी आहेत अगदी त्याच्यामध्ये त्या मांदियाळीमध्ये. ह्या मांदियाळीत अगदी बरोबर आहे. पण आता ह्यालाच अनुसरून मी एक असा प्रश्न विचारतो, कारण अच्छा तुम्हाला तुमच्याबद्दल थोडंसं मला तुम्हाला लोकांना सांगावंसं वाटतं, की निर्मोहीजी यांनी डॉक्टर भालचंद्र नेमाडे, कोसलाकार, ज्ञानपीठ विजेते सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांच्या कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास यावर शोधग्रंथ केलाय आणि मुंबईच्या डीटी काय एस.एन.डी.टी विद्यापीठातून आपण पीएचडीची पदवी विभूषित केली आहे. त्याचबरोबर एस.एन.डी.टी पुणे विद्यापीठात एम.ए. मराठी विभाग सर्वप्रथम होतात आणि मॅक्स मुलर मुंबई येथून आपण जर्मन भाषेचे लघु अभ्यासक्रम प्रमाणपत्रही प्राप्त केले आणि तुम्ही इंग्रजीतूनही व्याख्यानं देतात. म्हणजे मराठी झाली, हिंदी झाली, इंग्रजी झाली, आता जर्मनही त्याच्यात आली. अजून किती भाषा शिकल्यात? नाही, शिकले असं नाहीये, पण भाषांचा आता तर आपल्याकडे हातामध्ये ऍप हो आले, त्यामुळे हो आपण हे आहे. हा, त्यामुळे अगदी सहजरित्या आपण इथून तिथे भाषांतर अनुवाद येत असतो. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की भाषा शिकणं नवीन किंवा आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त, तुम्ही तर दोन म्हणजे आई आणि मावशीच्या सानिध्यात हो तुम्ही सगळेजण मध्य प्रदेश वासी वाढलेला आहात. पण ह्या भाषा शिकताना सुद्धा आपण इतरही परकीय भाषांचा अभ्यास जर का केला, आज जरी ॲप आलेली असली तरी सुद्धा त्याचा उपयोग आपल्याला साहित्यासाठी होऊ शकतो, ज्याला त्याच्यामध्ये काही पुढे अभ्यास खरंय, करायचा, आणि खरंय. अनुवादासाठी होऊ शकतो. अगदी त्यामुळे मला असं वाटतं की लहान मुलांना सुद्धा म्हणजे शालेय आयुष्यांच्या शिक्षणानंतरचं जे काही त्यांचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये ज्यांना कला, साहित्य किंवा इतरही या कोणत्या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर नवीन भाषा शिकणं, अगदी तुम्ही ॲपवरनं जरी शिकलात तरी पण त्याचा काहीतरी थोडासा अभ्यास करावा लागतो आणि त्यातून संवादामध्ये ते आणणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे भाषेचा अभ्यास हा एक वेगळा आणखीन ज्याला म्हणू की क्षेत्र आहे. आणि अनुवाद हे त्याला आलं जोडून आलं येणारं अगदी. क्षेत्र आहे. निर्मळजी, आपण इतका भाषेबद्दल आपुलकीने बोलतोय, पोट तिडकीनं बोलतोय. भाषेबद्दल महाराष्ट्रात सध्या वाद चालले. काय सांगाल त्याच्याबद्दल? हा आत्ताच्या घडीला खूप ऐरणीवरचा प्रश्न आहे हम्म. आणि वादाचा प्रश्न आहेच आहे. अ, आज मला जाणीव आहे की मी जिथे आज आहे तिथे म्हणजे हिंदी बहुल किंवा हिंदी भाषिक प्रदेशामध्ये मी आहे, आणि तरी सुद्धा तिथे माझे राहणारे जे मराठी सहकारी आहेत, तुम्ही जितक्या सहजतेनं हिंदीशी समरस झालेला आहात, तेवढ्याच सहजतेनं समरसता महाराष्ट्रामध्ये असणारे जे हिंदी भाषिक आहेत, भाषक आहेत किंवा हिंदीच्या व्यतिरिक्त इतर सुद्धा, तर त्यांनी व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि आज जरी आपण असं म्हटलं की मुंबई ही बहुभाषिक झालेली आहे, तिथे गुजराती आहे, हिंदी आहे, उर्दूचं सुद्धा खूप तिथे मोठं प्रस्थ आहे, इंग्लिश तर आहेच आहे. तर अशा बहुभाषिक, ज्याला कॉस्मोपॉलिटन म्हणू, अशा प्रकारच्या शहरांमध्ये मग ते मराठी, आमचं ठाणं, मी ठाण्यामध्ये राहते, खरं तर मुंबईत राहत नाही, मी ठाण्यात राहते. पण अशा बहुभाषिक असलेल्या प्रदेशात सुद्धा जिथे तिथली जी स्थानिक भाषा आहे त्या स्थानिक भाषेला प्राथमिक शिक्षणामध्ये तिचं स्थान असावंच, मानाचं. आणि मुलांना प्राथमिक शिक्षणामध्ये त्यांचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते मातृभाषेतून व्हावं, हे आज
जगामध्ये हे सिद्ध झालेलं शास्त्रांनी सांगितलेलं हा सिद्धांत आहे आणि त्याला बाजूला सारून जर का इतर भाषेतून शिक्षण देण्याची जर का काही योजना धोरण किंवा कटकारस्थान सुद्धा त्याला म्हणता येईल, घातसूत्र जर का चालत असेल तर त्याच्या विरुद्ध आपण बोलायला हवं. कारण आज आपण युरोपमध्ये जरी गेलो तरी सुद्धा आपल्याला की जर्मनीमध्ये गेलो तर तिथे जर का आपल्या मुलगा मुलगी जेव्हा शिकायला जातात तेव्हा तिथे जाताना त्या मुलांना जर्मनचा कोर्स करून जावं लागतं. अगदी अगदी कबूल आहे. तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये गेलात तर तिथे तिथल्या शाळांमध्ये तेलुगू आहे. हो हो. म्हणजे इंग्लिशला त्यांनी तेवढंच महत्व दिले पण तेलुगूलाही त्यांच्या त्या शाळेमध्ये महत्व आहे. तेवढंच एक अपेक्षा आहे की मराठीचं स्थान शालेय शिक्षणातून हटवू नये. जे प्रथम भाषा मराठी फर्स्ट लँग्वेज ज्याला आपण म्हणतो ते तिला मिळावं. अगदी नाही तर सेकंड लँग्वेज मराठी तरी ती असावी ही अपेक्षा आहे आणि प्राथमिक शिक्षण अगदी मातृभाषेत. अगदी अपेक्षा अगदी त्यामुळे गैर हा नाहीये. एक पण वादाचा मुद्दा आहे. आम्ही ना आमचा एक वेगळाही मुद्दा आहे. म्हणजे आम्ही हिंदी आमची मावशी आहे, मला ठाऊकच आहे. तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले लोक हिंदीला अगदी असं खूपच हिंदीला तुच्छ समजतात ते, किंवा हिंदीने तुमचं काही घोडं मारलंय का हो? अजिबात नाही. मी ह्या तुमच्या विधानाला अगदी माझा आक्षेप आहे, की हिंदीला आम्ही जर का तुच्छ मानत असतो, तर आज मराठी साहित्य आणि हिंदी साहित्य यांच्यामध्ये एवढी देवाणघेवाण झालीच नसती. मराठी नाटक आणि हिंदी नाटक आज तेंडुलकरांचं किंवा एलकुंचवार वगैरे यांची नाटकं हिंदीमध्ये होतात हो हो. आणि हिंदीतली नाटकं सुद्धा मराठीमध्ये येत असतात. त्यामुळे हिंदीला तुच्छ लेखणं हा कुठल्याच भाषेला म्हणजे कोणीच खरं तर माझं म्हणणं एक भाषा अभ्यासक म्हणून आणि एक भाषा प्रेमी म्हणून माझं म्हणणं असं आहे की कोणतीच भाषा वाईट नाही आणि कोणतेच भाषक जे आहेत ती भाषा बोलणारे तेही वाईट नसतात. खरं तर त्याच्यामध्ये चालणारं जे राजकारण आहे ते वाईट आहे आणि त्याला आपण विरोध करायला हवा. हिंदीला अजिबातच विरोध नाही. हिंदीमधनं अनुवाद आज इतके मराठीमध्ये होत आहेत. माझं पुस्तक आज हिंदीमध्ये गेलं ह्याचा मला अभिमान आहे. तर ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक आपली मातृभाषा म्हणून आपल्याला जसं आपल्या आईचं म्हणून आपल्या मनामध्ये हृदयामध्ये स्थान आहे तसं मातृभाषेचं प्रत्येकाच्या मनात असलं पाहिजे अगदी. ही अपेक्षा आहे. हिंदीबद्दल तुच्छता नाही, इंग्लिशबद्दलही तुच्छता नाही. कोणत्याच प्रकारचा असं ज्याला आपण म्हणू की द्वेष ही भावना मनामध्ये नाही. एकच हे आहे की आपण जर का उठून दुसऱ्या राज्यामध्ये गेलो तर आपण आटापिटा करतो की त्यांच्याशी आपण कसे जोडले जाऊ. हा 2-4 दिवसासाठी गेलोय, प्रवासाकरता गेलोय तर गोष्ट वेगळी. पण आपल्याला तिकडे राहायचंच असेल तर कळतं की अरे इथे बाजारामध्ये फिरत असताना भाजीवाल्याशी किंवा भाजीवाल्याशी बोलताना किंवा कोणाशी व्यवहार करताना मला थोडी तरी इथली स्थानिक भाषा आली पाहिजे. इथले जे काही फलक लावलेले आहेत ते मला कळत नाहीत. आज जरी आपल्या हातामध्ये ॲप आलेलं असेल तरी सुद्धा संवाद आपला होत असतो. तर त्यामुळे आपण विचार करतो की मला थोडे तरी शब्द कळू देत त्यातले. परदेशी आपण गेलो तर आपल्याला अभिमान वाटतो की अरे मी जपानला गेलो तर मला जपानी भाषेतले एवढे शब्द कळले. तर आपण तिथे हा आटापिटा करतो. तर अपेक्षा ही आहे की आणि हे करतात अनेक जे बाहेरून ज्याला आपण म्हणू की महाराष्ट्र बाहेरून आलेले दुसऱ्या भाषेतले जे कोणी मग ते अधिकारी पदावरती असतील किंवा इतर कोणत्या पदावर असतील ते शिकतात. त्यांच्या मनामध्ये ती एक ओढ असते की मला माझ्या भाषेवरून इथली स्थानिक भाषा सुद्धा आली पाहिजे. आणि हा अनुभव आता मराठी साहित्य संमेलनात सुद्धा मी घेतला. साताराला जे मराठी साहित्य तुम्ही आला संमेलन होता तिथे? झालं हो मी 99व्या साताऱ्याच्या संमेलनात मीही व्यासपीठावरून कवी म्हणून आमंत्रित होतो. अरे वा पहिल्या दिवशी, अभिनंदन तुमचं. दुसऱ्या दिवशीच. अच्छा. तिकडे एक परिसंवाद झाला होता आणि हो. त्या परिसंवादामध्ये एक मला असं वाटतं IAS अधिकारी आले होते. मला त्यांचं तर नक्की पद आठवत नाही. पण ते होते पंजाबी. पण ते अनेक वर्ष इथे महाराष्ट्रामध्ये त्यांचं पोस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे त्यामध्ये पंढरपूरपासून माझी सुरुवात झाली. त्यामुळे मला पंढरपूरला गेल्यावर आणि 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी ते महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी मराठी त्यांच्या भाषेबरोबरच त्यांनी म्हणजे ते म्हणाले की घरात सुद्धा म्हणजे ते म्हणाले घरात आम्ही आमची भाषा बोलतो पण माझ्या मुलांना मी शाळेत घातलं तर शाळेमध्ये मराठी होती त्यामुळे माझी मुलं मराठी चांगलं बोलतात. त्यांनी अतिशय सुंदर अस्खलित असं मराठीमध्ये भाषण केलं साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आणि ते लिहितात सुद्धा आता मराठीमध्ये. म्हणजे हे एक उदाहरण झालं. आणि दुसरं उदाहरण मी सांगेन की जे अमेरिकेहून आले होते तिकडले महापौर मी तर त्यांचं ऐकलंही. ते आपल्या ते बेळगावचे हो आणि बेळगावचे ते व्यासपीठावरून
आले आणि त्यांनी भाषणही होय. दिलं. तर त्यांच्या सिनेटर वगैरे भाषणामध्ये कोणत्या तिथे ते महापौर आहेत, महापौर आहे. हा निवडणूक जिंकलेले आहेत आणि हा गेली 35-36 वर्ष हो ते अमेरिकेत हो राहतात. हो. पण त्यांनी व्यासपीठावरून जे भाषण केलं 15-20 अगदी मिनिटाचं, त्यामध्ये एकही इंग्लिश शब्द नव्हता. अगदी अगदी म्हणजे अगदी. आज आपण असं अमेरिकेहून आलेल्या माणसं किंवा कुठूनही की त्यांच्या, आणि हे होतच हम्म. की त्यांच्या बोलण्यामध्ये इतकं सहजपणे ते इंग्लिश शब्द हो येतात की 2 मराठी शब्द आणि 4 इंग्लिश शब्द हो असं असतं. आणि अगदी हो या आय नो आय हे डोंट सगळं हॅव हे दॅट. चालू असतं आणि ते ते होणार असं आपणही अपेक्षित करतो. पण जो माणूस इतकं ज्याला आपण म्हणू की राजकारणामध्ये किंवा हो समाजकारणामध्ये इतकी वर्ष आहे तेही अमेरिकेत, म्हणजे अमेरिकेमध्ये, महापौर पण अमेरिकेच. त्यांचं जे, आणि बरं शिकले ते बेळगावला, हो म्हणजे बेळगावला. असं, हा, हो पण मराठी माध्यमातून शिकले, हो अगदी साध्या शाळेमधून ते शिकले, अगदी पण अगदी. त्यांनी जे मराठीमध्ये भाषण केलं, तर ही उदाहरणं जर का आपण पाहिली तर हे स्विच ऑन स्विच ऑफ ज्याला आपण म्हणतो ना, आता इंग्लिश शब्द मी वापरलाय खरा, पण हे जसं तुम्ही करता हिंदीतून जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही छान प्रयास वगैरे, मगाशी मी शब्द ऐकले तुमचे की हे हं, प्रयास करणं होना चाहिए वगैरे, तर ते हं, छान वाटलं हं. ऐकायला. तर हे हे भान राखावं असं वाटतं. त्यामुळे तुच्छता अजिबातच नाही, मला नाही. कल्पना आहे आणि मुद्दा असा आहे की आपण यावरती चर्चा व्हावी म्हणून असे काही प्रश्न विचारण्यात वेगळं भाग आहे. आपण करू आणि नंतर. पण मला असं वाटतं की इतकी वर्ष महाराष्ट्रात, म्हणजे सातवाहनापासून महाराष्ट्राची परंपरा, मुंबई राजधानी झाली, अनेक दशकं ओलांडली, का तुम्ही मराठी शाळा रुजू दिली नाहीत, का त्या वाढल्या नाहीत, का आज अशी खंत सगळे व्यक्त करतायत की मराठी शाळा नाहीये. आमच्याकडे तर सोडाच, आमच्याकडे एक शाळा होती, नूतन मराठी शाळा, ती कधीच बंद झाली. इंदोरच्या शाळांची हेच आहे. मराठी भाषा शिकणाऱ्या लोकांना, माझ्यासारख्या छात्राला इथे ऍडमिशन कुठे घ्यावं हेच कळत नाही, कारण इथे नाहीच आहे माध्यम. पण तुमच्याकडे असं नाही आहे, मग तुम्ही मराठी शाळा का करत नाही? राजकारणाचे लोक व्यासपीठावरून खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, पण त्यांनी शाळा का काढू नये आणि त्यांच्या शाळेत त्यांच्या मुलांना का धाडू नये, असा माझा प्रश्न आहे. आता हा प्रश्न ना सगळ्या इथल्या मराठी वासियांनी एक पत्रक काढावं आणि काढू. तेच तेच पाठवा तुम्ही तिकडे, मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठवा, ते तुम्ही हं. शिक्षण मंत्री जे आहेत त्यांच्या नावाने पाठवा. हं. पाहूया त्याचं काय खरंय, खरंय. कारण आम्ही सांगून तर अजूनही खरंय. काही त्याचा हे होत नाही. आम्ही म्हणजे मी तर खूपच अजून त्याच्यातली त्या चळवळीतली एक लहान कार्यकर्ती असं म्हणायला हरकत नाही. पण ज्यांनी बालशिक्षणामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे, असे डॉक्टर रमेश पानसे ज्यांच्या संस्थेमध्ये मीही थोडंफार काम करते, तर ते पूर्णपणे म्हणजे बालशिक्षणाचा त्यांचा 30-40 वर्षाचा अभ्यास आहे. त्यांची पुस्तक आलेली आहेत इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये. आणि आदिवासी पाड्यातल्या मुलांसाठी ते आज गेली 30 वर्षात शाळा, पालघर सारखा जो सगळा विभाग आहे तिकडे, भाग आहे तिकडे, आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांचं ग्राममंगल नावाची मोठी संस्था आहे. इतके ते धडपडतायत आणि ते स्वतः त्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की मराठी माध्यमातून निदान प्राथमिकपर्यंत मूल शिकलं तर त्याच्या वागण्यामध्ये किंवा त्याच्या पुढल्या सगळ्या शैक्षणिक जी त्याची वाटचाल आहे त्यामध्ये काय फरक पडू शकतो, आणि जर का नाही शिकलं तर काय होतं, हे अनेक त्यांनी सिद्धांत त्याच्यावरती मांडलेले आहेत आणि ते सतत त्याबद्दल चर्चा करत असतात. परंतु तुम्ही जे म्हणालात की आज मराठी शाळा तर बंद होत आहेत किंवा नाहीशा होत आहेत, ह्याच्या मागे म्हणजे माझा जो एक शिक्षण क्षेत्रामध्ये मी जो आता अनुभव घेतला आधी आणि आता सुद्धा जी निरीक्षणं आहेत, जे काम करते, लोकांशी बोलते आणि पानसे सर आणि त्या सगळ्यांच्यावर जे काही काम करते, त्यातून माझ्यापर्यंत जे आकलन माझं जे आहे ते तुमच्यासमोर मांडते, कारण मुलाखत माझी चालू आहे म्हणून, की एक हे मोठं काही घातसूत्र असावं आणि ही आजची नाहीये ही ओरड. म्हणजे खरं तर याची सुरुवात 25-30 वर्षापूर्वीपासून झाली बरं. आणि ते टप्प्याटप्प्याने होत गेली की इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं एक प्रकारे स्तोम म्हणायला हरकत नाही, हो हो हे वाढवत गेल्यावरती साहजिकच पालकांना असं वाटायला लागलं की आपलं मूल इंग्रजी माध्यमात जावं, कारण त्या माध्यमात शिकल्याशिवाय आपल्या मुलाला इंग्लिश बोलता येणार बरोबर आहे. नाही. म्हणजे एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला आहे, नक्कीच झाला. की तो प्रत्येकाला असं आधी वाटलं की झाला. अरे माझ्या हां. मुलाला इंग्रजी माध्यमातून हे नाही शिकलं तर त्याचं काही खरं नाही. हो, हे 3 दशकांपूर्वीची हं. परिस्थिती होती आणि मग ती हळू-हळू त्यातून असं झालं की मराठी माध्यमांमध्ये मुलांना प्रवेश घेणं हे
मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, उच्च उच्च मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय या सगळ्या स्तरांवरचे स्तरीकरण खरं करणं चुकीचं आहे. पण तरी सुद्धा काही वेळेला आपण जेव्हा काही आकलन निरीक्षण करतो त्यावेळेला ही स्तरीकरण समाजाची करावी लागतात आपल्याला. आणि त्यावेळेला लक्षात येतं की अरे ह्या समाजात किंवा ह्या स्तरांवरची मुलं ही ह्या एवढ्या काही वर्षांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात इंग्रजी माध्यमात. बरं, इंग्रजी माध्यम सुद्धा जेव्हा होती ठीक होतं. इंग्रजी माध्यम आहेत अनुदानित शाळा किंवा विनाअनुदानित शाळा. त्यानंतर आल्या दिल्ली बोर्डाच्या शाळा आणि नंतर गेल्या 10 वर्षामध्ये पेव वाढलेला आहे आंतरराष्ट्रीय बोर्ड, हो हो इंटरनॅशनल बोर्डचा. बोर्डचा. त्यामुळे शिक्षणाचं जे काही एक बाजारीकरण होत गेलेलं आहे त्याला मराठी शाळा पुरेशा पडल्या नाहीत आणि त्यांच्यावरती अनुदानित असल्यामुळे त्यांना सरकारी अनुदान घेत असल्यामुळे त्यांना सरकारी जे नियम आहेत ते पाळणं हे गरजेचं होतं आणि आहे. त्यामुळे ज्याला आज आपण मेट्रो सिटीज म्हणतो किंवा मोठी शहरं म्हणतो त्या शहरांमध्ये हा फरक जास्त गेल्या 10 वर्षामध्ये खूप वेगाने झाला आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे उच्च आणि उच्च मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय घरांमधली मुलं आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांमध्ये जायला लागली आणि बाकीची दिल्ली बोर्डाच्या शाळांमध्ये म्हटल्यावरती हळूहळू निम्न स्तरांवरची जी कोणी आज मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर ह्या सगळ्या मोठ्या नाशिक अशी जी मोठी शहरं आहेत इथे ह्या मोठ्या शाळा आल्यावरती आणि त्यांचं अर्थात मी शाळा वाईट याच्यातलं बघ नाही, मीही अशा प्रकारच्या एका शाळेमध्ये नोकरी केलेली आहे. परंतु मराठी तिथे मराठी सुद्धा सेकंड लँग्वेज नाही. त्यांनी धोरण कसंही ठेवावं कारण ते स्वायत्त आहेत. अगदी. व तिथे मराठीला पर्याय फ्रेंच आला, जर्मन आला, जपानी भाषा. त्यामुळे मग पालकांना असं वाटलं की अरे आपल्या मुलांनी इतरही भाषा कुठेतरी जाता येईल. हळूहळू मराठी माध्यमांच्या शाळांवरती याचा परिणाम व्हायला लागला आणि मग पट नाही त्यामुळे शाळा बंद. आणि मग आत्ताची जी पिढी जी पालक होण्याच्या वयामध्ये आहे आज 30 वर्षाचा समजा 30-32 वर्षाचा पालक जर का असतील तर ते कधी शिकले 2000 मध्ये ते शाळेमध्ये गेले असतील त्यांच्या, पण ते इंग्लिश माध्यमाच्या शाळेत गेले. आज त्यांच्या आजूबाजूला परिसरामध्ये एकही चांगली मराठी शाळा चांगली परत त्याला काय क्वेश्चन मार्कच आहे प्रश्नचिन्ह आहे पुढे तर चांगली शाळा नाही म्हणून मग त्यांना दुसरा पर्यायच नाही आणि त्यांना इंग्रजी माध्यमाच्या किंवा आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांमध्ये घालावं लागतंय. मग ते म्हटलं की ही परिस्थिती निर्माण त्यांच्यासमोर कोणी केली तर आपल्या पिढीने किंवा मधल्या पिढीने आणि राजकारणी जे होते त्यांनी ती तयार केल्यामुळे त्यांच्यासमोर पर्याय राहिला नाही. ह्याला आता बीज पेरले गेले आणि आता त्याचे फळं आपल्याला चाखणे भाग आहे. खरं तर हा विषय खूप आणि एकच फक्त बोलते आता हे झालं मी जसं म्हटलं मोठी शहरं. गावांमध्ये अजूनही काही ठिकाणी परिस्थिती चांगली आहे. नुकतीच मी कणकवलीला मागच्या महिन्यात जाऊन आले. तिकडे एक संमेलन होतं, साहित्य संगीत संमेलन होतं आणि सकाळी मी तिथल्या एका शाळेला भेट दिली. तिकडे मराठी माध्यमाची ती शाळा होती. तिथल्या मुलांशी मी संवाद साधला, शिक्षकांशी मी बोलले. तर तिकडे मी पाहिलं की अजूनही 2 तुकड्या प्रत्येक इयत्तेच्या किंवा वरच्या वर्गांमध्ये 4 तुकड्या मराठी माध्यमाच्या आणि मुलं मराठी माध्यमात शिकतायत. हे मी पाहिलं. आता इथे अजून एक मुद्दा, थोडा हा विषय आपला वाढतोय पण एक अजून महत्वाचा मुद्दा तो बोलींचा. कारण महाराष्ट्रामध्ये जो इथे तुम्हाला तो तसा त्याचा प्रश्न येत नाही, पण महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ वेगवेगळ्या प्रदेशाच्या ज्या काही 30-35 बोली आहेत मुख्य. अहिराणी आहे, खानदेशी आहे, मालवणी आहे, या सगळ्या पण मालवणी आहे. तर ह्या सगळ्या आणि आता आदिवासी पाड्यामध्ये वारली वगैरे. तर घरामध्ये ही मुलं बोली बोलतात. कारण मी आता कणकवलीला गेले तेव्हाही मी पाहिलं की ती मुलं एकमेकांची मालवणीमध्ये बोलत. मी त्यांच्याशी बोलायला लागलो ते मराठीमध्ये, म्हणजे त्यांच्यासाठी मराठी पुन्हा वेगळी आहे ना भाषा. ते घरामध्ये बोली बोलतात. वारली किंवा आदिवासी पाड्यांमध्ये पाहिलं तर ते गुजराती बोलतात, ते हिंदी बोलतात, ते वारली बोलतात, ते कोकरू भाषा बोलतात. अशा वेगवेगळ्या त्यांच्या भाषा आहेत घरामध्ये बोलायच्या. मग त्यांना शाळेमध्ये आल्यावरती मराठीशी तडजोड करावी लागते. बालभारतीचं जे मराठी आहे त्याच्याशी तडजोड करावी लागते. परत त्यांना तुम्ही ते इंग्लिश मध्ये आणलं तर म्हणजे मग ते शिक्षणापासून आणखी दूर जातात. असा हा सगळा एकूण प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्या बोलण्याने लगेच सुटेल असं आपण म्हणतही नाही. पण खरं तर मला खंतही वाटते. मी मुंबईला गेलो मागे, तुम्हाला एकच अनुभव सांगतो की दादर नंदेरी करता मी रिक्षा घेतली, कॅब घेतली
आणि मी म्हटलं बाबा मला अंधेरीला जायचं आहे. आणि म्हणे हो साहेब या तुम्ही. आणि नंतर म्हणा तुम्ही साहेब इकडचे दिसत नाही. म्हटलं का रे बाबा, असं काय माझ्यामध्ये वेगळं? म्हणे नाही तुम्ही मराठीत बोलला ना, इथे कोणीच मराठीत बोलत नाही. आणि मला इतकं हृदयाला आतून असं खूप गलबललं की अरे काय या दशा महाराष्ट्रात ज्या मराठी मायबोलीसाठी आम्ही तडफडतो आणि धडपड करतो आणि आपल्या आपल्या परीनं मायबोलीची काय सेवा करता येईल ती प्रयत्न करतो, आणि तिथेही अशी दैनावस्था आहे. तर मुख्यमंत्रीजी, आमचा हा पॉडकास्ट कधीतरी तुमच्या लक्षात येईलच. कुणीतरी तुमचा सहकारी बरं. तुम्हाला पाठवेल आणि आम्हाला काही म्हणा, आम्हाला वाटल्यास कुठेतरी शिक्षाही सुनवा, पण हे मराठी बद्दलचं जे काही वातावरण केलेलं आहे ना, ते कृपया बदलेल असा काही प्रयत्न करा. कशी वाटली भोपाळची कॉफी? प्रतिम. आता आणि ती हवीच होती. तुम्हाला तर मला एक सांगायचं आहे, आमच्या भोपाळचा एक वेगळा चहा असतो, बरं. मिठाचा चहा, बरं. खरंच. आणि त्याच्यात तो चहा खूप फेमस आहे सिटी, म्हणजे आमच्या शहरामध्ये. तो इथे मोमेडन कल्चर पण आहे, मुस्लिम आबादी आणि सगळे आम्ही मिसळ आहेत सगळी, तर त्यांच्याकडनं तो आलेला चहा आहे. बरं. तर लोक अगदी रांगा लावतात तो चहा घेण्याकरता, आणि त्यांनी म्हणतात की कफ सर्दी पण बरी होते. बरं. मला खूप अशी त्याची काही चव मला खूप आवडली नाही, पण प्रसिद्ध आहे. असो, आता तुमच्या लिखाणाकडे. माझ्या वास्तव्यात मी घेईन किंवा हो हो नक्की घेऊन चालेल ना तुम्हाला. हा. राजू के टी स्टॉल पे ले चलो मॅडम को. चलो. तर आता मी तुमच्या लिखाणाकडे वळू पाहतोय. तुमचा खूप मोठा परिचय मी वाचला. त्यातून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की तुम्ही मूळतः निसर्ग प्रेमी आहे, नाही? पर्यावरण आणि निसर्ग हा तुमचा म्हणजे अगदी जीवाचा जीवाभावाचा विषय आहे. तर तुमच्या पुस्तकांबद्दल, तुमच्या लिखाणाबद्दल आणि तुम्हाला रुचणाऱ्या साहित्यिक क्षेत्रांबद्दल आज आमच्या भोपाळी कट्ट्यावर सगळ्यांना कळू देत. कालच मराठी गौरव दिन झालेला आहे आणि आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. हो 26 तारखेला सावरकरांची पुण्यतिथी होती. अगदी. स्वातंत्र्यवीर सावरकरांची. 21 फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन झाला. म्हणजे हा सगळा आठवडा असा वेगवेगळ्या कारणांनी ते दिवस सगळे महत्त्वाचे आहेत. तर ह्या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं की भाषा हा आपल्या जगण्याचा खूप महत्त्वाचा विषय आहे, घटक आहे. आणि म्हणूनच भाषेचा मातृभाषा हा तर आहेच आणि इतरही भाषा. कारण नंतर आपण जेव्हा आपल्या जगण्याच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळायला लागतो त्यावेळेला आपल्या मातृभाषेच्या व्यतिरिक्त इतर भाषांची निदान 2 किंवा 3 भाषांशी तरी आपली ओळख होते अगदी. आणि त्या भाषेतून आपण एकमेकांशी संवाद साधतो. मला स्वतःला आत्ताच्या या आपण म्हणजे ज्या 2025-26 ह्या ज्या कालखंडामध्ये आहोत, म्हणजे 21व्या शतकाची 25वी ओलांडून आज आपण त्या वळणावरती उभे आहोत. मला सतत असं वाटत राहतं की हा जो संवाद आहे भाषेतून होणारा एक माणसांचा एकमेकांशी, हा तर चांगला निकोप व्हायलाच हवा, पण त्याच्या व्यतिरिक्त निसर्गाशी आपला संवाद जास्त वाढवायला हवा. आता आपण म्हणजे आपण मध्यमवयीन मला म्हणायचं नाही. आत्ता जी पिढी जन्माला येते म्हणजे जी 20 नंतर जन्माला आलेली आहे, कोरोना काळाच्या पासून जी जन्माला आलेली पिढी आहे, जी आता 4-5 वर्षाची मुलं आहेत. हो त्याला आणि जेन आता झी म्हणतात, काय म्हणतात असं? जेन झीचं हा. हे संपलं आता, म्हणजे तोच काहीतरी आता पुढचं हा, त्यांचं काहीतरी पुढचं, सुरू हा. झाले व्हर्जन. हा. तर 25 नंतर. हो हो तर हो. ही जी पिढी आहे ना, ह्या पिढीला तंत्रज्ञान आणि म्हणजे सततच तंत्रज्ञान अगदी. याच्या व्यतिरिक्त पर्यावरणच राहिलेलं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की या पिढीला आपल्याला मुद्दाम प्रयत्नपूर्वक निसर्गाच्या जवळ नेण्याची वेळ आलेली आहे. शहरांमध्ये तर आज निसर्ग दिसतच नाही. उरलाच कुठेतरी नाही. थोडंफार आभाळाचा तुकडा दिसतो, कुठेतरी 4 झाडं आणि मग आर्टिफिशियल किंवा कृत्रिमरित्या निर्माण बोनसाई केलेले. केलेलं घरामध्ये निर्माण केलेली बाग किंवा मग काही कॉम्प्लेक्स ज्याला आपण म्हणू, ज्या इमारती असतात त्या तिकडे असलेल्या बागा, काही अगदी थोडक्या. याच्या व्यतिरिक्त घनदाट जंगल किंवा वेगवेगळे प्राणी, पक्षी आणि निसर्गामध्ये होणारे जे बदल आहेत ते ह्या मुलांपर्यंत पोहोचतच नाहीत. गावागावांमध्ये सुद्धा म्हणजे जी आता गावं निमशहरी झालेली आहेत, म्हणजे मी महाराष्ट्राचं बोलते आता, की जी निमशहरी झालेली आहेत तिकडे सुद्धा आज घराघरामध्ये
टेक्नॉलॉजी गेलेली असल्यामुळे सगळं आपल्याला ह्याच्यावरतीच दिसतं. म्हणजे मला जर का एखाद्या त्या मुलाला वाटलं की मला जर का जंगलात फिरायला जायचं तर तो तो स्वतः त्या तसंच तो जातो, त्याच्यातच जातो जंगलामध्ये फिरायला. पण हे खरं नाहीये. आणि त्यामुळे आपण आपल्या पुढल्या पिढीसाठी निसर्ग शाबूतच ठेवत नाही आहोत. मग त्यांना निसर्गाच्या जवळ पर्यावरणाचं आणि त्या पर्यावरणाचं बद्दलचं एक आकलन यायला पाहिजे की स्वच्छता. आज इंदोर शहर तर किती वर्ष झाली आज मला असं वाटतं स्वच्छ शहर नंबर म्हणून 1 म्हणून नंबर प्रसिद्ध आहे. क्रमांक 1 वरती हं. आहे भारताच्या सगळ्या एकूणच अगदी, अगदी. शहरांच्या तुलनेमध्ये. तर मला म्हणजे इंदोरला गेल्यावरती माझंही मी पाहत असते की हो, खरोखर हो. स्वच्छ शहर आहे तर ते कोणत्या म्हणजे निकषांवर त्यांनी लगेचच कोणी समजा पिंक सोडली आणि लगेच कोणीतरी त्याचं व्हिडिओ चित्रीकरण हां. करतं आणि 5व्या मिनिटात कोणीतरी त्याला पेनल्टीसाठी सांगतंय. ही तर सजगता ही ही सजगता जी आहे ना ती सगळीकडे यायला हवी. हं. आणि ती आज मला तरी मी जिथे राहते तो आमचा सगळा मुंबई ठाणा हा सगळा परिसर आणि इतर सुद्धा जी आमची गावं आहेत महाराष्ट्रातली तिथे मला खूपच अगदीच अल्प प्रमाणात कुठेतरी हे सगळं दिसतं की माणसं आवर्जून स्वच्छतेकडे, कारण निसर्ग आणि स्वच्छता हे एकमेकांशी जोडलेले आहेत. तुम्ही जितकं निसर्गप्रेमी व्हाल तितकेच तुम्ही स्वच्छता सुद्धा ठेवायला लागता. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आता तोच एक फक्त विषय ठेवून तशाच प्रकारे बोधपर काहीतरी मुलांना द्यायचं असंही नाही. म्हणजे मग त्याने शाळेच्या विषयांमध्ये मग पर्यावरण विषय येतो आणि मग शिक्षक काहीतरी त्यांना प्रोजेक्ट देत असतात, उपक्रम देत असतात. मग तेवढ्यापुरतं मुलं ते करतात, की एक झाड लावा, एक हे करा, ते करा वगैरे. पण त्याच्याही पलीकडे निसर्ग आहे. हे त्यांना निसर्गाशी भावनेने कसं जोडावं? जे आपल्या जुन्या कवितांनी आपल्याला दिलं. मराठीतल्या बालकवी बा म्हणा. हां. या सगळ्यांच्या कवितांनी आपल्याला किंवा छोट्या-छोट्या कथांनी जे अगदी, आपल्यापर्यंत अगदी. हां, पोहोचवलं, हां. तो निसर्ग साहित्यातून आपण कसा मुलांपर्यंत पोहोचू शकू, हा माझा विचार असतो आणि तो नकळत गेला पाहिजे. त्याच्यातून खूप काहीतरी आपण त्यांना काहीतरी उपदेश देतोय असं आहे. कारण मुलांना तेही कारण आत्ताची आपण जी जेन झीच्या पुढची जी पिढी म्हणतो ते खूपच आपल्याही खरं तर खूपच 4 हो, पावलं पुढे आहे. हो, हो. त्यामुळे त्यांना असे उपदेश नको असतात. पण ते नकळत त्यांना त्यांच्यापर्यंत निसर्ग पोहोचवायचा किंवा आपण त्यांना निसर्गापर्यंत पोहोचवायचा हा माझा लेखनातून प्रयत्न असतो. कारण शेवटी आपण आपल्या हातामध्ये जे माध्यम आहे तेच तर करू शकतो. त्याचाच आपण वापर करू शकतो. तर त्याच्यावरती माझा एक तर जास्त सांगा विचार ना होता. आपल्या पुस्तकांबद्दल काही नावं मी काय? एक पत्रदोस्ती म्हणून पुस्तक लिहिलंय मुलांसाठी बरं. लिहिलं होतं आणि ते 2022 मध्ये प्रकाशित झालं. एक तर त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे की पत्र हो. हा मी एक त्याच्यामध्ये फॉर्म वापरला की आज पत्र लिहित नाही कोणी कोणीच कोणाला. नाही. मेल आणि मेसेज आणि ह्याच्यावरच सगळं चाललेलं असं. मग ते पूर्वीचं पत्रांचा जो एक हो, एक हे होता सनबीबी की पत्र लिहिण्यास कारण हां. की. की मी तुला पत्र लिहिलं, तू मला त्याचं उत्तर दिलंस. हां. आणि मग त्याच्यामध्ये काही दिवस पुन्हा जायचे वगैरे. तर तो जो पत्रांचा एक जो फॉर्म आहे, रूपबंध आहे, तो मी त्याच्यामध्ये वापरला. बरं ते पत्र कोण लिहितंय? तर एक छोटा मुलगा 8-10 वर्षाचा कुंडीतल्या रोपाला पत्र लिहितोय अरे आणि वाह! ते कुंडीतलं रोप त्याला पत्र लिहितंय. क्या अशी ती बात! 30 पत्र आहेत. क्या आणि मग त्या पत्रातून त्यांचा जो संवाद आहे मग त्याच्यामध्ये त्याचे सगळे आजी-आजोबा म्हणजे व्यक्ती सुद्धा येतात, आजी-आजोबा येतात, मित्रपरिवार येतो. नंतर तो जो मुलगा आहे तो सध्या जिथे राहतोय ती इमारत आहे. त्या इमारतीमध्ये जे काही सगळे बदल घडतात भोवताली ते त्याच्यामध्ये येतात. आणि ते जे रोप आहे कुंडीतलं ते तो हलू शकत नाही. खरं. ते त्याच्या गच्चीमध्ये आहे. आणि मग त्यालाही त्या मुलाशी आणि इतर त्याच्या बाजूला असलेली जी झाडं आहेत गच्चीतली, जे कोण चिमण्या येतात, खारुताई येते किंवा काही कोंबडा आरवतो कुठे, तर याच्याबद्दल तो बोलतो. आणि तो मुलगा कोकणामध्ये गेल्यावरती कोकणातला निसर्ग तो जेव्हा पहिल्यांदा पाहतो, तो सगळा समुद्र आणि समुद्र किनारा, वाळू आणि नारळाची झाडं, नारळाची हे सगळं पोपळीची पाहिल्यावरती झाडं. त्या मुलाला आपल्या त्या मित्राची आठवण होते आणि मग ते दोघं तिथून सुद्धा पत्रव्यवहार करतात. तर तो जो संवाद आहे ना, तो त्यांना त्या त्या मुलाचं सगळं मन झाडाकडे आणि निसर्गाकडे कसं त्याला तो खेचला जातो क्या आणि त्यांच्यातला तो जो सगळा एक स्नेह आहे तो कसा वाढत राहतो, हे रूपक ज्याला आपण म्हणू सिम्बॉलिक त्याला घेतले. तसं ते त्या पत्रदोस्तीचं ब्रेल लिपीमध्ये सुद्धा स्पर्शज्ञान रिलायन्सच्या स्पर्शज्ञांनी भाषांतर केलं अंध मुलांसाठी. अरे वाह! आणि त्याचं आता इंग्लिशमध्ये सुद्धा आमचे ठाण्याचेच भाषांतरकार आहेत, माधव चिरमुले नाटककार आहेत. त्यांनी इंग्लिशमध्ये त्याचं केलेलं आहे भाषांतर आणि त्याचं इंग्लिश पुस्तकही येईल. आणि ते पुस्तक कन्नडमध्ये सुद्धा आत्ता अनुवादित झालेलं आहे. प्रकाश पर्वतीकर तमिळनाडूला राहतात, त्यांनी केलंय.
आणि ओडिया भाषेमध्ये सुद्धा ते आता अरे जात वा, क्या आहे. बात. डॉक्टर जयंती रथ ह्या त्याचं, कारण त्या वेळेला आमच्या ओडिया भाषेमध्ये बालसाहित्य फारच कमी आहे, हा, तर हा. इंग्लिशमध्ये त्यांना ते मिळाल्यामुळे त्यांना ते ओडिया भाषेमध्ये सुद्धा करता येते. तर असं एक तो एक माझा तर ललित तुमचा हा म्हणजे हे बालसाहित्यामध्ये. आणि बालसाहित्य. ललित जे आहे, ललित सुद्धा माझे लेख बरेचसे निसर्गाशी संबंधित, त्याच्यातल्या अनहदचा मी नक्कीच हा, उच्चार अनाथ. म्हणजे मला सांगावं आवडेल, की हा. अनहद हा जो ललित लेखांचा संग्रह आहे, ग्रंथालीनी प्रकाशित केलाय तो, वा. मुंबईचं ग्रंथाली प्रकाशन. तर ग्रंथाली चळवळच आहे ती हो, खरी हो, तर ग्रंथाली वाचन चळवळ, चळवळ आणि आहे. 50 वर्ष आज ती अगदी, चालू अगदी. आहे. तर ग्रंथालीनी प्रकाशित केलेल्या अनहदमध्ये ते ते लेख मी लॉकडाऊनच्या वेळेला म्हणजे अच्छा. आपण जेव्हा कोरोनाचा सगळा तो आपण अगदी Peak time. घरामध्ये हो. बंदिस्त झालेलो होतो, तेव्हा लिहिलं. त्यावेळेला मी ते लिहिले. आणि त्याच्यामध्ये पुन्हा असंच आहे, की निसर्गाशी संवाद मनाचा, आणि निसर्गातूनच मिळणारे, म्हणजे मनाला पडणारे प्रश्न आणि त्यातून निसर्गातूनच मिळणारं उत्तर, असा तो एक प्रश्न उत्तर. कारण प्रश्न उत्तर ही आपली खूप मोठी परंपरा आहे, तो त्याच्यातलाच एक भाग त्याच्यामध्ये येतो. आणि अनहदमध्ये हे असे निसर्गाशी संबंधित सगळे ते लेख आहेत, त्याचे प्रयोग होतात. अरे वा. 2 रंगकर्मी आहेत, माझे मित्र आहेत योगेश केळकर आणि वंदना गुजरे, ते त्याचे विवेचनाचे प्रयोग करतात. अच्छा, तर तो जेणेकरून तो सुद्धा विचार त्या लेखांमधून यावा. जावा. अनहदचे जेव्हा प्रयोग होतात, अनहद वाचनाचे, ललित वाचनाचे, त्यावेळेला हा प्रश्न अनेक महाराष्ट्रामध्ये मला अर्थात समोर, की अनहद म्हणजे काय, असंही वाटतं अनेकांना. तर अनाहत नाद हे मी सगळं सांगते. आणि मग मग हे अनहदच का नाव, म्हणजे हिंदी शब्द का, तर कारण अनाहत हा मराठीमध्ये अनाहत आहे. मराठीत हा. अनाहत नाद हा हा. शब्द वापरला हो. जातो, की हृदयाचा जो हा. अनाहत नाद आहे तो. हा. तर अनहद हा शब्द मला मला मराठी एका कोशामध्येच मिळाला, बर. आणि तो हिंदी आहे, म्हणजे हा. हिंदी इंटू ब्रॅकेट मूळ. असं हा, होतं. हा. तर मला तो इतका आवडला, कारण मला अनाहत हे नाव त्याला द्यायचं तर रामोल पालेकरांचा आनंद. त्याच्यावरचा चित्रपट अगदी, आहे, अगदी. त्यामुळे मला वेगळा हवा होता. हम्म. पण मला त्याच्याशी संबंधित होता अनहद, मला तो इतका म्हणजे अगदी खूप भावला. मनाजवळचा हा. वाटला. आणि मी म्हटलं की नाही, हेच शीर्षक आपल्या पुस्तकाला असेल. आणि त्याच्यानंतर त्यातले जे लेख, मूळ 30 लेख माझे कोरोनामध्ये लिहिलेले जे आहेत, तर आणि ते सलग लिहिलेत मी, म्हणजे आज एक लिहिला, उद्या, असं 30 दिवस 30 रात्री लिहिलेले लेख आहेत. देवा. त्याच्यातले त्या लेखा छोटे छोटे आहेत, हा, अगदी छोटे आहेत ते. हा. त्या लेखांची नावं सुद्धा नंतर, म्हणजे काही नावं मी शीर्षक ठेवली, कारण पुस्तक करायचं म्हटल्यावरती मग त्याला आतमध्ये नावं पाहिजेत. ते हिंदी शब्द मी काही ठिकाणी ज्याला आपण म्हणू की गुंजन किंवा अशा प्रकारचे काही शब्द मी हिंदीतले ठेवले शीर्षक. मग नंतर असं वाटलं की जर का 30 पैकी 10-12 शब्द हिंदी आहेत, तर मग आपण सगळे शीर्षक हिंदी का नको, एक अगदी, वेगळा प्रयोग अगदी. म्हणून. कारण पुस्तकाचं नावही हिंदी शब्दच आहे, तो ना हिंदीच आहे, त्यामुळे तसे ठेवले. आणि त्याच्यातून मग म्हणजे अनेकांना ते आवडलं, की हा वेगळा प्रयोग आहे. आणि मी म्हटलं, की म्हणजे साहित्याला कोणत्याही भाषेचं वावडं नसतं, अगदी. साहित्यिकालाही असू नये, अगदी. लेखकाला, कुठल्याही कलाकाराला भाषेचं वावडं असू नये. आणि अगदी मूकाभिनयाचं सुद्धा, तुम्ही तर हो, हो, कलाकार हो, आहात, हो, की हो. तुमची तर रंगभाषा आहे सगळी. अगदी, अगदी. त्यामुळे या रंगभाषेचं, म्हणजे तिथे आपण असं म्हणत नाही की गुजरातीच किंवा हे, नाटकाची भाषा जी आहे ती सगळ्यांना समजते, स्वरांची भाषा आहे ती सगळ्यांना कळते, तिकडे आपण भाषेचा कुठलाच आपल्याला अडसर येत नाही. तर लेखनाची किंवा वाचनाची भाषा आहे, तिकडे सुद्धा हा अडसर असू नये साहित्याच्या पातळीवरती, असं मलाही वाटतं. आणि म्हणून तिकडे हा असा एक वेगळा प्रयोग झाला, आणि ती वाटचालच आहे माझी. क्या बात आहे. आता अजून एक विषय असा दिसतो, एआयचं आधिपत्य आता वाढत चाललंय. आपल्याला आई माहिती होती, आईबद्दल प्रेम आहे, आणि एआय म्हटलं की ती एआय लगेच आपल्याला सगळं काही देते. असं बसल्या जागी सगळं मिळणं, हे कुठपर्यंत मुलांकरता योग्य आहे? कारण आधीच आयदी झालेले असतात मुलं. आता म्हणजे ज्यांना खूप काही काही मोबाईलवरती आलेल्यामुळे जे स्वतः काहीतरी शोधून काढण्याची जी जिज्ञासू वृत्ती होती, ती कमी कमी होत चालली आहे. आणि आता एआय सारखे टूल आल्यामुळे काय असेल ते आधी गुगल बाबाला विचारत होते, आता एआय पण आली, तर अजून एक आईची माया त्याला मिळाली. तर हे सगळं पण तांत्रिक प्रगती आहे, यात तर काही शंका नाही. त्याचा वापर योग्य ठिकाणी केला तर त्यांनी खूप मोठा परिणाम सुद्धा सकारात्मक मिळतो, तेही आहे. पण कुठेतरी ज्ञानाच्या कक्षेला ते रुंदवताना म्हणजे कुठेतरी त्याला अडसर आणते, असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं? आता ह्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत,
की ज्याचं आपल्यालाही लहान असताना दूरदर्शन शाप की वरदान, हो 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 विज्ञान शाप की विज्ञान शाप की वरदान, वरदान हे हा ठरलेले टॉपिक असायचे. हा. ठरलेले विषय हो. असतात. तसं आता AI शाप की वरदान हा विषय सध्या आहे. हा, तर तसंच आहे ते, हा, हा. की शाप तर आहेच तो, काही प्रमाणात तर वरदानही आहे, कारण त्याच्यामुळेच आज आपण कोरोनासारख्या खरंय. आपत्तीवरती संकटावरती मात करू शकलो. म्हणजे तगलो आपण काही त्या सगळ्या AIच्या प्रकरणामुळे किंवा तंत्रज्ञानामुळे. एक आहे की आज या AI मुळे अनेक क्षेत्र जी आहेत त्या क्षेत्रांवरती त्यांनी कुरघोडी करायला सुरुवात केली. म्हणजे चित्रकला असेल, संगीत असेल, कारण आज सगळं संगीत तुम्हाला एका त्या ह्याच्यामध्ये हो मिळतं. हो हो संगीत हो वाद्य आणि वाजवणाऱ्यांचं आणि काम राहिलेलं गाणे नाही. सुद्धा तयार मिळतात, एआय सगळं तयार तयार मिळतात. करतो आणि म्हणजे गायक कोण? एआय. हो. म्हणजे तुम्ही त्याला शब्द द्या, तो तुम्हाला तुम्हाला PhDचा प्रबंध सुद्धा मिळतो. हो 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 त्यामुळे अभ्यास करून PhD हा करणारे म्हणजे आता आता काय इतिहास कशाला. जमा हा. आमच्यासारखे झालेले आहेत. आणि त्यामुळे तुम्ही शब्द त्याला काही त्याला हे द्या, एक आयडिया द्या, कल्पना द्या, हो आणि तो तुमच्या समोर मोठेच्या मोठे लेख आणि सगळंच तो अगदी अगदी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सुद्धा सगळं तयार करून सगळं देतो तो. तुम्हाला लग्नाची पत्रिका करून हो. हवी आहे, तुम्हाला काय जे काही करून हवे ते सगळं तो करून देतो. तर हे हे आपल्यातल्या नक्कीच मेंदूतली जी सर्जनशीलता आहे त्याला मारकच आहे ते. आणि आपण जरी म्हटलं की हो आज त्याची मदत होते वगैरे, पण तो नव्हता तेव्हा तेवढं अडतही नव्हतं हो खरं हो तर. म्हणजे ही खरंच ती प्रगती आहे का, याच्यावरती आता म्हणजे त्याच्याही सगळं ह्या विचार करण्याचे खरं तर आपण पलीकडे गेलेलो आहोत. आता आपल्याला मागे फिरणं नाहीये, हे एकदा लक्षात आल्यावरती मग आता आपल्याला काय करायला हवंय, तर त्या त्यालाच साथीला घेऊन त्याच्याच बरोबरीने आपल्याला, कारण शेवटी अजूनही जसं मी मगाशी म्हटलं की अनुवादासाठी अनुवादकाची गरज हवी आजही आहे, अजूनपर्यंत तरी. हा, मी आत्ता बोलताना सुद्धा कदाचित मी पुढल्या मिनिटाला एखादं ऍप आलेलं असेल, सांगता येत नाही. हो पण जिथे आपण मिनिंग बिटवीन द लाईन्स किंवा रीडिंग बिटवीन द लाईन्स जे असतं, कविता किंवा त्या लेखकाने त्या भाषेमध्ये जे लिहिलेलं आहे, त्या लेखकाला नक्की ती तिथे कोणता अर्थ छटा त्याला अपेक्षित आहे, हे अनुवादकाला त्याच्याकडे तोही तेवढाच क्रिएटिव्ह असतो. अगदी त्यामुळे त्याला जे समजतं ते AI ला कळणार नाही. कळणार नाही. आणि म्हणून AI त्याला फार तर एखाद्या डिक्शनरीतला शब्द देऊ शकेल, पण त्याच्याचसाठी जसं आपण म्हटलं की मध्येच आता कुठेतरी एका अनुवादावरच्या एका ठिकाणी ही चर्चा झाली की आता पदर हा जो मराठीतला शब्द आहे हो त्याला अनेक पदर आहेत. हो हा, तर आता त्या वाक्यामध्ये असलेला जो पदर शब्द आहे तो हो. AI कुठल्या ह्याच्याने हो वापरेल. पदरचं सांगत नाही. उदाहरणार्थ हा, मी तुम्हाला पदरचं आता हे एआय काय समजेल माझा पदर. पदर हा, तर पदर पसरला आणि डोईवरचा पदर आला खांद्यावरी, हो, जनाबाई म्हणते. जनाबाई तर त्याच्या म्हणते. मागे केवढा मोठा हो केवढं मोठं आपली केवढी काय म्हणतो ज्याला संस्कृती आहे, हो की एका भारतीय किंवा मराठी स्त्रीची ती संस्कृती आहे की ती जी सांगते की त्याच्यामध्ये पुन्हा विद्रोह आहे की माझ्या डोईवरचा पदर खांद्यावरती आला, हे जे जनाबाईचं सांगणं आहे ते कळण्यासाठी त्या अनुवादकाचा जर का तेवढा मराठीचा अभ्यास असेल तर तो त्याप्रमाणे त्याचा अनुवाद करताना किंवा त्याचं विवेचन दुसऱ्या भाषेमध्ये करताना तो तशा प्रकारे करेल, अगदी अगदी. जे AI ला कधीच शक्य होणार नाही. होईल असं आपण आता आता आपण अशी हा आशा बाळगूया. असं आपण आतापर्यंत म्हणतोय. त्यामुळे हे तसंच आहे की शाप की वरदान. तर किती टक्के शाप आणि किती टक्के वरदान हे प्रत्येकाच्या शेवटी Correct. क्षेत्रावरती आहे अवलंबून. कारण आज चित्रकला म्हणा किंवा संगीत म्हणा किंवा अगदी कोणतीही आपण ज्याला आपण म्हणू की क्राफ्ट मधलं जे काय ते सगळं ते जर तुम्हाला आयतं मिळतं म्हटल्यावरती माणसाच्या कलेला काय किंमत राहील, खरंय हा एक मोठा खरंय प्रश्न. खरंय. आता आज आपण भोपाळी कट्ट्यावर भरपूर बोललोय, पण भाषेचा मुद्दा कळीचा मुद्दा राहतोच. तेव्हा मला असंही वाटतं की भाषा शिकल्याने काय होते हो, त्यांनी काय एवढं होऊन जातं. अनेक लोक जे भाषेत शिकले नाही त्यांच्या तुलनेत भाषा शिकणाऱ्यांनी, भाषांवर प्रेम करणाऱ्यांनी त्यांनी काय मिळवलंय तुम्हाला तुमच्या सुधारणा देखील सांगता येईल की भाषा शिकल्यामुळे काय वेगळं साध्य करता येतं. कारण आज आमची जी तरुण पिढी आहे, म्हणजे आता हा पॉडकास्ट आमचे सगळेच लोक पाहतील, पण जो आमचा टार्गेट
ऑडियन्स आहे Audience. त्याला आपण हिंदीमध्ये टार्गेट ऑडियन्स असं म्हणूया तर तो हिंदीमध्ये. आमचं तरुण वर्ग आहे आणि त्यांना भाषेबद्दल खूप खूप आता कमी कमी असं वाटतंय, असं आम्हाला भासतंय. कारण भाषेच्या बिना त्यांचं काही अडत नाही. इंजिनिअरिंग करतात, दुसरे स्ट्रीम्स घेतात, कम्युनिकेशन स्किल प्रती भाषा त्यांना माहिती आहे. पण साहित्यिक भाषा, साहित्याच्या भाषेला कसं त्याचं जतन करणं ते सगळं त्यांना नाही माहीत किंवा त्यांना शिकणं का गरजेचं असावं असं ते, कारण ते तर्कप्रिय लोक आहेत, त्यांना लॉजिक कळतं, त्यांना अल्गोरिदम कळते. तेव्हा त्यांना ही गोष्ट नक्कीच कळेल की जर भाषेवर प्रेम केलं, भाषेवरती आपल्या भाषेवरती संस्कार केले तर त्याच्यात प्रगतीच्या सीमा अजून उंचावतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता इथे मी मराठी भाषेबद्दल बोलतेच आहे, पण अन्य भाषांचा सुद्धा त्याच्यामध्ये आपण समावेश समावेश करायला अगदी हरकत अगदी नाही. अगदी कारण शेवटी भाषेचा अभ्यास हा कोणत्याही भाषेसाठी तसाच आहे आणि भाषेसमोरचे प्रश्न आज तसे पाहिजे तर सगळ्या भाषांपुढे तसेच आहेत, जे आपण आता एआयच्या बद्दल बोललो ते. तर ज्या वेळेला आपण शिकत होतो किंवा आपण जे काही आपल्या क्षेत्राच्या दृष्टीने विचार केला होता त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये फरक आहे. आणि आज मराठी भाषा घेऊन पदवी घेणं किंवा मग हिंदी भाषा घेऊन पदवी घेणं किंवा अगदी इतर कोणती भाषा घेऊन पदवी घेणं किंवा आज ज्याला आपण म्हणू की कलेमध्ये एखादी पदवी घेणं, हो तर ह्या पदव्यांचा आज काय उपयोग आहे? जर का एआय तुम्हाला सगळं करून देत असेल तर मग ह्या पदव्या घेऊन तरी उपयोग काय आहे? खरंय. त्याच्यामध्ये आम्ही इतकी वर्ष कशासाठी घालवायची? खरंय. असाही प्रश्न आज तरुण पिढी विचारेल आणि त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे 2020, हो न्यू तर ह्या इंडिया. ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक अशा प्रकारचे बदल सुचवलेले आहेत की ज्यामध्ये मुलं आज जसं आपण मिक्स अँड मॅच सगळ्या हल्ली गोष्टी करतो अगदी अगदी तसं मिक्स अँड मॅचचे विषय एकत्र करून मुलं त्याच्यामध्ये हो हो आपली पदवी संपादन करू शकतात. आणि मग ती करत असताना की मला भाषा आवडते, पण त्याच वेळेला मला सायकोलॉजीही आवडते आणि त्याच वेळेला मला पॉलिटिक्सचा सुद्धा अभ्यास करावासा वाटतो, तर मी त्याचं कॉम्बिनेशन करू हा शकते. ओळी घेऊ शकतो. आणि त्यातून जर का मला असं वाटलं की नाही मला भाषेबद्दल जास्त आकर्षण आहे की त्याच्यात काहीतरी करायचं आहे, तर मग नंतर मी त्याच्यामध्ये मास्टर्स किंवा आणखीन पुढे जाऊन PhD संशोधन काही करू शकते. आता प्रश्न असा आहे की आपण भाषेबद्दल बोलतोय, तर भाषा हा विषय घेऊन काही करता येईल का पुढल्या 10 वर्षामध्ये? तरी कमीत कमी 25 वर्ष तर आपण नकोच विचार करूया, पुढली 10 वर्ष काय बदल घडू शकतात, काय आणखी नवीन येत आहे भाषांमध्ये? तर हे आजच्या साधारण जी मुलं आता 10वी होऊन शाळेत महाविद्यालयांमध्ये गेलेली आहेत त्यांना हे बऱ्यापैकी लक्षात येतं किंवा त्यांच्या आजूबाजूची माणसं त्यांना हे सांगत असतात. आज भाषा हा विषय घेऊन तुम्ही इतर अनेक क्षेत्रांमध्ये काम करू शकता. त्याच्यामध्ये आज वेब सिरीज आहेत, तिकडे लेखक हवे असतात, स्क्रिप्ट रायटिंगचा प्रकार आहे, अनुवाद तर आहेच आहे, आज अजूनही तो अनुवाद हा विषय महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या ज्या फर्म्स किंवा वेगवेगळे ज्याला आपण कॉर्पोरेट ऑफिस म्हणू, तिकडे सुद्धा आज सगळीकडे भाषेचा वापर जिथे जिथे होतो, मग बँक असतील, विमा कंपन्या असतील किंवा इतर सुद्धा कॉर्पोरेट किंवा तंत्रज्ञानातले कुठल्या इंडस्ट्रीज ज्याला आपण म्हणू, औद्योगिक क्षेत्रात जी आहेत, तिकडेही या भाषांमध्ये तुम्हाला भाषांचा जर का तुमचा अभ्यास असेल तर तिकडे तुम्हाला प्राधान्य मिळतं. आणि ह्या व्यतिरिक्त आज मराठी आणि इतर ज्या 5-6 भाषा ज्यांना अभिजात दर्जा मिळालेला आहे, इतर भाषा, या अभिजात दर्जा मिळालेल्या भाषांमध्ये जर का तुम्ही रिसर्चला गेलात तर आज पुढल्या काही वर्षांमध्ये जे संशोधक आहेत भाषांमध्ये अभ्यास करणारे, त्यांना सरकारकडून चांगल्या प्रकारे, कारण अभिजात दर्जा अजून ते मिळालेले नाहीत आपल्याला, त्याच्यावरती सुद्धा खूप ओहापोह आणि म्हणजे खूपच त्याच्यात घोषणा तर झाल्या आहेत. घोषणा झाली, त्याच्यावरती आपण खूप सगळे हो साजरे सुद्धा केले. आम्ही नाचून घेतलंय. हा. पण ती सगळी अजून प्रक्रिया हो, हो. होण्यातली आहे, पण ती होण्यासाठी सुद्धा काही जण मागे लागलेले आहेत. तर हा. आपण ती होईल लवकर असं अशा पण जे करूया. काही ते कोटीच्या कोटी उड्डाणं जे आहेत हो 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 तर ती तिथपर्यंत आपण पोहोचू असं वाटतं. पण ते होणार आहे आणि त्याच्यासाठी पुढल्या पिढीनी जर का आत्ता जे शिकतायत 10वी 11वी मध्ये, त्यांनी जर का हा विचार केला आणि जर का त्या अभिजात दर्जाच्या दृष्टीने जे होणारी इतिहासातलं संशोधन आहे, फक्त भाषेतलंच नाही,
इतिहासातलं भूगोलातले जे संशोधन आहेत त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या मिळू शकतात. तर खूप मोठं क्षेत्र आहे. आपण जर का नुसतं असाच विचार केला की काय उपयोग आहे मराठी घेऊन, काय उपयोग आहे हिंदी घेऊन, काय उपयोग आहे इंग्लिश घेऊन, भाषा घेऊन आज काय उपयोग आहे, पण तुम्ही जगभराचा एकूण जर का आजचा एक नुसती नजर जरी टाकलीत की कुठे कुठे कोणकोणत्या देशांमध्ये भाषा विषय घेऊन किंवा मग इतिहास किंवा कला असे विषय अगदी चित्रकला असे विषय घेऊन मुलं करतायत शिक्षण, ते देश कोणत्या प्रकारे त्या मुलांसाठी काय योजना करतात हा जर का अभ्यास झाला आणि होतो आहे त्याच्यावरती सुद्धा, तर मला नाही वाटत की अजून काही आपल्या त्यामध्ये नकारात्मकता फार आपण त्याच्याबद्दल नकारात्मकतेने कशासाठी बोलायचं. अगदी अगदी आपण नक्कीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया. आणि मला असं वाटतं भाषेला, कलेला, इतिहास संशोधनाला आणि इतर कलांमध्ये पण सगळंच आलं, नाट्य, नृत्य, संगीत हे सगळंच आलं त्याच्यामध्ये. यांना अजूनही चांगले दिवस त्यांचे आहेत आणि अजूनही येतील. आपण आणूया अगदी अगदी अगदी. असं असा केल्याने होत विश्वास. आहे, आणि आधी केल्याची भोपाळी पाहिजे. कट्टाच्या आजच्या या मुहूर्ताच्या या आपल्या पहिल्या हो, मराठीच्या पहिल्या हो. चर्चेच्या निमित्ताने आपण असं हे म्हणायला काहीच हरकत नाही की पुढे जी आपल्या पुढची जी 25-30 वर्ष आहेत त्याच्यासाठी आपल्या हातामध्ये वेळ आहे, तर आपण नक्कीच करू काहीतरी करायला आणि पाहिजे. तुम्ही मुहूर्त मेढ तुम्ही ठेवली आज भोपाळी कट्ट्याची, हेही नसे थोडके, कारण तुमच्यासारखा व्यासंग असणारा साहित्यिक आज आम्हाला लाभला. आणि होळीचा सण आहे आणि आम्ही होळीत रंग आणि गुलाल लावल्याशिवाय तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. आमच्यामध्ये इथे अरे तरुण वा. अभिनेत्री पूजा इथे उपस्थित आहे. पूजाला मी सांगेन की ताईंना गुलाल लावून, आणि वाटल्यास मलाही गुलाल लाव. गुलाल इथेच आहे बाळा, तू इथे ये. तू ये. वाटल्याच नाही तो म्हणजे काय मॅन्डेटरी आहे की ते सगळ्यांनाच लावायचा. सगळ्यांना लाव. हो, हा, असं की सांगून तो- नसतं. हा. इट गोज विदाउट कारण सेइंग. हो हो. हे माझ्यासाठी खूप आनंदाचे की मी आज मध्य प्रदेशमध्ये येऊन होळी खेळते. होळी खेळतो असाच शब्दप्रयोग केला सेम जातो. टू यू, सेम टू यू. होळी अभिनंदन. होळी, संजय. होळी है, होळी है. दादा, हो, हो. दादांच्या बरोबर. Yes. बसून नाही, हो, तू हो. दिसणार नाही. अरे हो. आज न छोडेंगे हम जाने, वगैरे वगैरे हा, वगैरे, होळी. तर अशा रीतीनं संजय हा सुतदार आमचा, त्या मुख्य सगळ्या सूत्रधार. मुख्य करता धरता करविता हाच, आणि आम्ही फक्त लमांड. पण तरीही आजचा हा प्रसंग साधून होळी साजरी झाली आणि भोपाळी कट्टा ह्याला खूप यश मिळो. आणि हा काय म्हणतात त्याला, आयुष्यमान भव असं म्हणतो आपण, त्याला काय म्हणतात मराठीत की ह्याची चिरायू. चिरायू भव. एक तेच सांगायचं की होळीमध्ये आपण वाईट जे काही विचार आहेत त्या सगळ्यांचं दहन दहन करत करतो. असतो. हो. तर तसं जसं आपण म्हटलं की नकारात्मकता न ठेवता हम्म. त्याचं आपण दहन करू दहनच शकूया. करू, आणि आज अगदी आणि या सकारात्मक. होळीला आपण एक चांगल्या प्रकारे म्हणजे आणि रंग जे आयुष्याचे वेगवेगळे आहेत आपल्या, त्या रंगांची रंगपंचमी ही अशी चालू राहू दे अशी इच्छा व्यक्त करूया. आणि इथे थांबूया. नमस्कार. पॉडकास्टच्या पुढच्या भागात पुन्हा भेटू. मी विवेक सावरकर आपला निरोप घेतो.